हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर अश्विनी चाळक. आज आपण फिशरी सायन्स हा जो आपला पेपर आहे याच्यातले एक पुढचं बीट घेणार आहोत. हे बीट मुद्दाम आपण मराठीमध्ये घेणार आहोत कारण जसं जसं आपण हे बीट शिकू तसं तुम्हाला याचं कारण समजून जाईल. यापूर्वी आपण या बीटची सुरुवात केलेली आहे. इंग्लिशमध्ये एक प्रेझेंटेशन ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोडेड आहे. तर आजचं जे आपलं बीट आहे ते आहे इंडियन मेजर कार्ब्स. आणि इंडियन मेजर कार्ब्स कुणाला म्हणायचं, त्यांना मेजर कार्ब्स असं का म्हटलं जातं, त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि ते आपल्या स्टडीला आपल्या सिलेबसमध्ये का इन्क्लूड केलेले आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये भेटून जातील. सो लेट स्टार्ट टुडेज बीट, दॅट इज इंडियन मेजर कार्ब्स. सो कार्ब्स किंवा हे जे फ्रेश वॉटर फिशेस आहेत, कार्ब्स इस्पेशली सगळे जे फिशेस आहेत ते फ्रेश वॉटर आहेत, म्हणजे गोड्या पाण्यातील फिशेस आहेत. आणि हे जे सगळे फिशेस आहेत ते त्यांचं ओरिजिन जे आहे ते इंडिजिनस आहेत, म्हणजे भारतातच प्रामुख्याने किंवा मूळ स्वरूपात त्यांचं जे ओरिजिन आहे ते सापडतं. तर याच्यामध्ये आपण आधी सुरुवातीला बघूत की कुठल्या कुठल्या स्पेसीज आहेत किंवा कुठले कुठले फिशेस आहेत हे इंडियन मेजर कार्ब्समध्ये येतात. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा आपल्याला 3 स्पेसीज लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे कटला, दुसरी लेबियो आणि तिसरी आहे सिरेनस. याच्यामध्ये कटलाची जी आहे ती कटला ही स्पेसीज येते. त्याच्यानंतर लेबिओमध्ये लेबिओ रोहिता, लेबिओ काल्पसू, लेबिओ फ्युमडिएटस, लेबिओ बाटा, लेबिओ गोनियस या ज्या स्पेसीज आहेत त्या येतात. आणि सिरेनसमध्ये 3 स्पेसीज येतात, सिरेनस म्रिगला, सिरेनस रेबा आणि सिरेनस सिरोसा. तर ह्या सगळ्या फिशेसचा समावेश हा इंडियन मेजर कार्ब्स, इंडिजिनस इंडियन मेजर कार्ब्स जे आहेत त्याच्यामध्ये कटला, रोहू आणि मृगल हे 3 नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. एकानंतर एक आपण ते बघूयात. तर आधी आपण बघू ह्यांना इंडियन मेजर कार्ब्स असं का म्हटलं जातं. कारण ह्यांचा जो ग्रोथ रेट आहे तो खूप जास्त आहे. खूप स्पीडीली त्यांची ग्रोथ होते आणि त्यांची टेस्ट जी आहे, त्यांची टेस्टमुळे मार्केटमध्ये कंझ्युमर्स यांना खूप प्रिफर करतात खाण्यासाठी. त्याच्यामुळे हे इंडियन मेजर कार्ब्स म्हणून ओळखले जातात. तसंच इंडियामधले जे काही क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत त्या त्यांच्या वाढीसाठी खूप सुटेबल आहेत. मे बी त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये फास्टली होते. तसंच हे जे फिशेस आहेत ते हायली प्राइज्ड फिशेस आहेत, कारण मार्केटमध्ये ह्यांची डिमांड खूप जास्त आहे. आपण जर त्यांचं ओरिजिन शोधण्याचा प्रयत्न केला तर बेसिकली ते गंगा नदी जी आहे तिच्यामध्ये त्यांचं ओरिजिन सापडतं. नॉर्थ इंडियामध्ये, तसंच इंडियाच्या बाहेरसुद्धा जे आपले नेबरिंग कंट्रीज आहेत तिथे पण हे फिशेस सापडतात. जसं की पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, बर्मा या देशांमधून ज्या नद्या वाहतात तर त्याच्यामध्ये सुद्धा हे फिशेस जे आहेत ते सापडतात. याच्यानंतर हे जे फिशेस आहेत ते मोस्टली झू प्लँक्टॉन्सवरती फीड करतात. झू प्लँक्टॉन्स आणि फायटोप्लँक्टॉन्स यांची स्टडी आपल्याला डिटेलमध्ये ह्या पेपरमध्ये पुढे आहे. आत्ता फक्त लक्षात ठेवा की हे कटला हा जो फिश आहे तो झू प्लँक्टॉन वरती त्याचं फिडिंग असतं आणि हा ते जे वॉटर बॉडी असते त्याच्या वरच्या लेअरमध्ये हा प्रामुख्याने राहतो. अप्पर झोन जो आहे वरचा भाग तो तिथं प्रेझेंट असतो. आणि रोहू हा जो फिश आहे म्हणजे लेबिओ रोहिता, त्याला कॉमनली आपण रोहू म्हणतो, तो ॲट द मिडल ऑफ द वॉटर बॉडी हा प्रेझेंट असतो. कटला वरच्या लेवलमध्ये, रोहू मिडल लेवलमध्ये आणि तो फायटोप्लँक्टॉनवरती मोस्टली फिडिंग करतो. फायटोप्लँक्टॉन म्हणजे असे प्लँक्टॉन्स ज्यांचं ओरिजिन प्लांट्सचं आहे आणि झू प्लँक्टॉन्स म्हणजे ज्यांचं ओरिजिन ॲनिमल्सचं आहे. असे ह्यांच्या डिफरंट फिडिंग हॅबिट्स आहेत. आणि तिसरा जो फिश आहे मृगल,
तर हा जो फिश आहे तो बॉटम ड्वेलर फिश आहे. तो पाण्याच्या तळाशी सापडतो आणि त्याचं जे अन्न आहे ते पण जर आपण बघितलं तर ट्युबिफेक्स वर्म्स वगैरे जे असतात त्याच्यावरती ह्याचं फीडिंग चालतं. त्याच्यामुळे हे तीनही फिशेस जे आहेत ते एकमेकाला डिस्टर्ब करत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन यांच्यामध्ये नसते. म्युच्युअली कम्पॅटिबल अशा ह्या तीनही स्पेसीज आहेत. त्याच्यामुळे आपण जेव्हा मिक्स कल्चर करतो किंवा कॉम्पोजिट फिश कल्चर करतो आपण, तर त्याच्यासाठी आपण हे फिशेस जास्त प्रिफर किंवा केले जातं. ते जगभरामध्ये हे जास्त निवडले जातात. तर इंडियन मेजर कार्प्स, इंडिजिनस इंडियन मेजर कार्प्स आपण बघताना कटला, लेबियोरोहिता आणि सिरिनस म्रिगला यांची 1 बाय 1 त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय आहेत, त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे याची माहिती आपण आता घेऊयात. तर सुरुवातीला आपण बघूया कटलाला आपण कॉमनली आपल्या भाषेमध्ये कतला वगैरे म्हटलं जातं आणि मगाशी जसं सांगितलं याचं जे ओरिजिन आहे ते गंगा रिवर मध्ये आहे किंवा त्याचे जे नेटवर्क्स आहेत इस्पेशली नॉर्थ साईडला तिकडे याचं ओरिजिन आहे किंवा तिकडे प्रामुख्याने ह्याचं ओरिजिन सापडतं आणि तिथून मग कृष्णा जी नदी आहे तिच्या थ्रू साऊथ इंडियाकडे आणि तसंच फ्लो होत नेबरिंग कंट्रीजमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, बर्मा इकडेही हा फिश सापडतो. आणखीही इतर काही देश आहेत जसं की झिम्बाब्वे, इस्रायल, भूटान, फिलिपाईन्स, जपान, श्रीलंका, फॉर्मर USSR, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम अशा बऱ्याचशा देशांमध्ये हा फिश सापडतो. याची कॅरेक्टरिस्टिक फीचर जेव्हा आपण बघतो तेव्हा ह्याची जी बॉडी असते ती थोडीशी शॉर्ट असते, कम्पॅरेटिव्हली शॉर्ट असते, डीप असते आणि लॅटरली थोडीशी कॉम्प्रेस्ड असते, दबल्यासारखी असते आणि त्याचं जे माउथ असतं ते त्याचं आयडेंटिफिकेशन फीचर आहे किंवा फिश हा कटलाच फिश आहे हे ओळखण्यासाठी आपण त्याच्या जे तोंडाची रचना आहे ती पाहू शकतो. तर याच्यामध्ये त्याचं जे माउथ आहे ते वाईड असतं आणि अपटर्न्ड असतं, वरती लिटल बिट वळालेलं असतं आणि त्याचे लोअर जॉ जो असतो त्याचा प्रॉमिनंट आणि प्रोट्रुडिंग असतो, काहीसा पुढे आलेला आणि प्रोट्रुडिंग म्हणजे प्रॉमिनंट आहे आणि थोडासा वरती झुकल्यासारखा आहे. लोअर लिप जो आहे त्याचा तो खूप थिक असतो आणि त्याला एक ट्रान्सवर्स फोल्ड पण दिसून येते. अप्पर लिप याच्यामध्ये ॲब्सेंट असतो, अप्पर लिप कटलामध्ये नसतो. त्याच्यानंतर त्याची स्नाऊटचा भागसुद्धा हा थोडासा राऊंडेड असतो आणि पॉइंटेड नाही पण राऊंडेड असतो आणि त्याच्या बॉडीवरती रेग्युलर लार्ज असे सायक्लॉइड स्केल्स असतात. फक्त डोक्याच्या भागावरती स्केल्स नसतात, बाकी पूर्ण बॉडीवरती सायक्लॉइड स्केल्स असतात रेग्युलर मॅनर्समध्ये. याच्यानंतर जेव्हा आपण त्याचे फिन्स बघतो तेव्हा त्याचं जे डॉर्सल फिन आहे दॅट इज प्रेझेंट स्लाइटली इन ॲडव्हान्स टू द पेल्विक फिन. पेल्विक फिनच्या थोडंसं पुढे त्याचं डॉर्सल फिन असतं आणि त्याला 14 ते 16 ब्रांच्ड रेज दिसून येतात. जर आपण ते केअरफुली बघितले तर आपण ते पाहू शकतो. त्याच्यानंतर ॲनल फिन जे असतं त्याचं ते शॉर्ट असतं आणि पेक्टोरल फिन लॉंग असतं, पेल्विक फिनपेक्षा ते लॉंग असतं आणि कावडल फिन जे असतं ते फोर्कडं असतं, म्हणजे स्लाइटली असं 2 भागामध्ये डिवाईड केल्यासारखं ते दिसतं. लॅटरल लाईन स्केल्स जे असतात ते 40 ते 43 पर्यंत असतात आणि त्याचा कलर जर आपण बघितला तर स्लाइटली ग्रेश दिसतो तो वरच्या बाजूने, म्हणजे पाठीचा जो भाग आहे तो ग्रेश कलरचा असतो आणि खालचा जो भाग आहे त्याचा तो सिल्वरी व्हाईट कलरचा असतो, शायनिंग दिसते आपल्याला. आपण हे फिश पाहिलेले आहेत, सिल्वरी व्हाईट दिसतो तो आणि बऱ्याचदा फिन्सचा पार्ट हा असतो हा डार्किश असतो, कधी कधी ब्लॅकिश दिसतो तो. तर हे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत कटला या फिशचे. त्याचा अपटर्न्ड माउथ, लार्ज हेड,
हे काही त्याचे फीचर्स आहेत जे की ज्याच्यामुळे की तो ओळखला जातो. याच्यामध्ये बार्बेल्स वगैरे नसतात, बार्बेल्स ॲब्सेंट असतात. आईज पण ह्याचे लार्ज असतात कटलाचे. याच्यानंतर दुसरा जो फिश आहे तो आहे लेबियो रोहिता, किंवा याला आपण कॉमनली इंडियामध्ये आपण ह्याला सगळीकडे रोहू म्हणून ओळखतो. तर ह्याचं पण डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर हा फ्रेश वॉटर फिश आहे. आणि सध्या पाकिस्तानचा जो भाग आहे, सिंध आणि पंजाबचा काही भाग, तर तिथे ह्याचं ओरिजिन सापडतं, किंवा तिथे पण हा याचं डिस्ट्रीब्युशन आहे. तसंच भारतामध्ये आसाम मध्ये हा प्रामुख्याने आढळतो. तसंच बांगलादेश, बर्मा असे काही ज्या कंट्रीज आहेत, नेपाळ, तिकडे पण हा आढळतो. जर आपण भारतापुरतं बोलायचं म्हटलं तर साबरमतीच्या ड्रेनेज सिस्टीममध्ये बऱ्याचशा रिसर्चरनी तिथे ह्याचा ऑकरन्स मेन्शन केलेलं आहे. तसंच नर्मदा, तापी, गोदावरी, महानदी या नद्यांमध्ये सुद्धा हा फिश बऱ्याचशा रिसर्चरनी नोट डाऊन केलेला आहे. त्याच्यानंतर इतर काही देश आहेत त्याच्यामध्ये पण हा फिश सापडतो, जसं की फिलिपाईन्स आहे, फॉर्मर USSR, जपान, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया, लाओस, थायलंड, व्हिएतनाम, चायना, असे बरेचसे देश आहेत जिथे की हा फिश सापडतो. तर ह्याचं हॅबिटॅट जर आपण बघायला गेलो, नियर अबाउट तिन्ही फिशेसचं सेमच आहे. एक तर ते फ्रेश वॉटर फिशेस आहेत आणि मोस्टली पॉन्ड्समध्ये, रिव्हर्समध्ये, लेक्समध्ये किंवा रिझर्वॉयर्समध्ये हे फिशेस सापडतात. रोहूचे जर आपण फिडिंग हॅबिट बघितली, आपण जसं मगाशी म्हटलो तसं हा फिश व्हेजिटेरियन आहे. प्लँक्टॉन्सवरती किंवा फायटोप्लँक्टॉन्सवरती हा फिश फिडिंग त्याचं चालतं. त्याच्यानंतर फ्राय स्टेजेसमध्ये मात्र, म्हणजे तो लहान जेव्हा असतो फ्राय स्टेजमध्ये, तेव्हा मात्र तो झूप्लँक्टॉन्सवरती त्याचं फिडिंग होतं. त्याच्यानंतर याचे एक्सटर्नल फीचर्स जेव्हा आपण बघतो तेव्हा ह्याची बॉडी जी असते ती स्पिंडल शेप्ड असते. आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो त्या बॉडी शेपवरनं. स्पिंडल शेप्ड बॉडी असते आणि नियर अबाउट 1 मीटरपर्यंत त्याची साईज जी आहे, त्याचं मेजरमेंट 1 मीटरपर्यंत तो लॉंग असतो. आणि वेट जर आपण त्याचं बघितलं तर 20 to 25 kg इथपर्यंत त्याचं वेट असतं ग्रोन फिशचं. आणि कलर जेव्हा आपण रोहूचा बघतो तेव्हा त्याची जी बॉडी आहे ती स्लाइटली ब्लॅकिश दिसते आपल्याला डॉर्सल साईडने, म्हणजे वरचा पाठीचा जो भाग आहे त्या साईडने तो ब्लॅकिश कलरचा दिसतो. आणि व्हेंट्रोलॅटरल साईड्सनी किंवा डाऊन साईडनी तो आपल्याला सिल्वरी कलरचा दिसतो. हा सुद्धा फिश आपण कुठेही आपल्या आजूबाजूच्या तळ्यांमध्ये, नद्यांमध्ये वगैरे हा पाहू शकतो. ह्याच्यानंतर ह्याचं जे हेड आहे ते दॅट एक्सटेंड्स फ्रॉम द स्नाउट अप टू दी पोस्टेरियर मार्जिन ऑफ द ऑपरक्युलम. म्हणजे त्याचं हेड जे आहे थोडंसं निमुळता असं ह्याचं हेड दिसतं, कटलासारखं नसतं आणि ऑपरक्युलमच्या मार्जिनपर्यंत ते एक्सटेंड झालेलं असतं. त्याची स्नाऊट जी आहे ती स्नाऊटचा भाग थोडासा डिप्रेस्ड झालेला असतो अँड इट प्रोजेक्ट्स बियॉन्ड द जॉज. त्याच्यानंतर त्याला कुठलेही लॅटरल लोब्स नसतात स्नाऊटमध्ये. स्नाऊट जेव्हा आपण स्नाऊटचं स्ट्रक्चर बघतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठलेही लॅटरल लोब्स दिसून येत नाहीत. 2 नॉस्ट्रिल्स आर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द स्नाऊट. 2 नॉस्ट्रिल्स आपल्याला दिसतात. त्याचं माउथ जे आहे ते क्रिसेंट्रिक आहे, ट्रान्सवर्स ओपनिंग असते त्याला, आणि त्याचे जे लिप्स असतात ते जाड असतात आणि फ्रिंज्ड असतात. टीथ अब्सेंट्स असतात, जॉजमध्ये त्याच्या टीथ नसतात. आईज प्रॉमिनंट आहेत आणि त्याला लिड्स नसतात, पापण्या नसतात. बार्बेल्सच्या 1 or 2 पेअर्स आपण तिथं ऑब्झर्व करू शकतो. डॉर्सोलॅटरल साईड्सवरती त्याच्या तोंडाच्या ह्या पेअर्स प्रेझेंट असतात, 1 ते 2 बार्बेल्सच्या प्रेझेंट. याच्यावरनं पण आपल्याला तो ओळखता येतो, एकतर स्पिंडल शेप्ड बॉडी आणि बार्बेल्स. शॉर्ट असतात हे जे बार्बेल्स असतात ते. डेलिकेट
आणि डेलिकेट आणि 1 ते 2 पेअरमध्ये फक्त ते प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर ट्रंकचा जो भाग असतो हा इलॉंगेटेड आणि ओवल शेप्ड असतो. आणि जसं की कटलामध्ये आपण बघितलं की सायक्लॉइड स्केल्स असतात, तसंच अगदी याच्यामध्ये पण सायक्लॉइड स्केल्स प्रेझेंट असतात. लॅटरल लाईन जी असते ती पूर्ण बॉडीची जी त्याची लॅटरल साईड आहे त्या पूर्ण बॉडीवरती आपण इथे खाली डायग्राममध्ये पण बघू शकतो. याच्यामध्ये दिसते आपल्याला हे बाहेर. एक मिनिट. लॅटरल लाईन ही जी दिसते ही कंप्लीट लॅटरल लाईन आहे. तर ही कंप्लीट असते पूर्ण लॅटरल साईडवरती. याच्यानंतर फिन्स जर आपण बघितले, पेअर्ड आणि अनपेअर्ड असे दोन्ही प्रकारचे फिन्स आपल्याला दिसतात. हे जे 2 फिन्स आहेत ते तुम्हाला पेअर्ड फॉर्ममध्ये दिसतील. तर हा जो फिन आहे तो हे अनपेअर्ड फिन्स आपल्याला दिसू शकतात. म्हणजे डॉर्सल फिन आणि पेल्विक फिन दिसते आपल्याला. आणि पेक्ट्रल फिन हे अनपेअर्ड आहे. आणि कावडल फिन दिसते आपल्याला की फोर्क्ड आहे, म्हणजे त्याचं अशा प्रकारे हे फोर्किंग दिसतं. तर 2 याच्यामध्ये डिवाईड झाल्यासारखं. तर त्याच्यावरनं पण आपल्याला ह्याचं आयडेंटिफिकेशन करता येतं. त्याच्यानंतर डॉर्सल फिनवरती नियर अबाउट 13 फिन रेज असतात आणि ॲनल फिनवरती 4 to 6 फिन रेज असतात. डॉर्सल फिन हे दिसतंय आपल्याला बघा इथे, हा भाग. तर याच्यावरती डॉर्सल फिन येते, त्याच्यावरती आपल्याला 13 फिन रेज दिसून येतात आणि ॲनल फिन जे आहे त्याच्यावरती 4 to 6 फिन रेज प्रेझेंट असतात. तर याच्यामध्ये हे आहेत काही मेन फीचर्स लेबिओचे किंवा रोहू फिशचे. याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा फिश आहे दॅट इज सिरेनस म्रिगेला, किंवा आपण ह्याला साध्या भाषामध्ये मृगल असं म्हणतो. तर हा जो फिश आहे याचं पण ओरिजिन जर आपण बघितलं तर इट इज ऑल्सो फाउंड इन रिव्हर्स अँड टँक्स, रिझर्वॉयर्स, वॉटर बॉडीज. लार्जर टँक्समध्ये किंवा लार्जर वॉटर बॉडीजमध्ये मोस्टली बेंगॉल साईडला वगैरे हा जास्त आढळून येतो. त्याच्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश, नियर बाय कंट्रीज ज्या आहेत आपल्या तिकडे पण हा आढळतो. त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये जो काही भाग आहे गुजरातचा, पंजाबचा, तिकडे पण ह्याचा ऑकरन्स आहे. ह्याच्यानंतर गोदावरी नदीमध्ये ह्याचं ओरिजिन जे आहे ते नोट डाऊन केलेलं आहे साऊथ साईडला. आणि पाकिस्तान, बांगलादेश, बर्मा याच्यासोबतच जपान, श्रीलंका, भूतान, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाईन्स अशा बऱ्याचशा देशांमध्ये हा फिश आढळतो. याची बॉडीली कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण बघितले तर ह्याची बॉडी जी असते ती बायलॅटरली सिमेट्रिकल असते. बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे मधोमध जर आपण याचे 2 भाग केले तर 2 समान भाग याचे होतात. तर ही अशी बायलॅटरली सिमेट्रिकल त्याची बॉडी असते, स्ट्रीमलाइन्ड असते आणि इट्स डेप्थ अबाउट इक्वल टू द लेंथ ऑफ हेड. त्याच्यानंतर बॉडीवरती सायक्लॉइड स्केल्स असतात ॲज इन केस ऑफ कटला अँड रोहू. हेडवरती ऑफकोर्स स्केल नसतात. स्नाऊटचा भाग ब्लंटेड असतो जसं की कटलामध्ये होता, पण याच्यामध्ये त्याच्यावरती पोअर्स प्रेझेंट असतात. याचा माउथ रिजन जो आहे तो ब्रॉड असतो, ट्रान्सवर्स असतो आणि अपर लिप जे आहे ते पण पूर्ण असतं. हे त्याच्यानंतर याचे जे फॅरेंजियल टीथ असतात ते 3 रोजमध्ये असतात. आणि डॉर्सल फिनचं जे ओरिजिन आहे दॅट इज नियर टू दी स्नाउट दॅन दी बेस ऑफ कावडल फिन. डॉर्सल फिन वरती 12 ते 13 ब्रांचड रेज असतात. पेक्टोरल फिन जे आहे ते शॉर्ट असतं दॅन दी हेड. अँड कावडल फिन जे असतं ते फोर्कड असतं, जसं की आपण रोहू फिशमध्ये बघितलं होतं.
ॲनल फिन इज नॉट एक्सटेंडिंग टू कावडल फिन. आणि लॅटरल लाईन स्केल्स जे असतात ते 40 ते 45 असतात. त्याचा कलर जो आहे तो डार्क ग्रे असतो डॉर्सली वरच्या बाजूने पाठीच्या, आणि सिल्वरी कलरचा असतो वेंट्रल साईडने किंवा खालच्या बाजूने. त्याच्यानंतर पेक्टोरल, पेल्विक आणि ॲनल फिन्स जे आहेत हे स्लाइटली ऑरेंज कलर, त्याचं टिप पार्ट जो असतो टोकाचा भाग तो थोडासा ऑरेंज कलर्ड असतो. तर हे आहेत काही फीचर्स मृगलाचे. तर शॉर्टमध्ये आपण इथे बघितले इंडियन मेजर कार्प्समध्ये कटला, रोहू आणि मृगल हे 3 फिशेस. तर महत्त्वाचं आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की भारतामध्ये जी काय मासेमारी होते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर इंडियन मेजर कार्प्सचा असतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने हे 3 फिशेस येतात. इतर काही जे फिशेस आहेत त्याची स्टडी पण आपण पुढे करणार आहोत, पण सध्या आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे कारण यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चरमध्ये ते नियर अबाउट 87% आहे. म्हणजे नियर अबाउट 90% जर म्हटलं तरी हरकत नाही. एवढं ह्यूज कॉन्ट्रीब्युशन यांचं आहे. आणि या सेक्टरमुळे, फिशरीज सेक्टरमुळे नियर अबाउट 7 मिलियन पीपल त्यांना त्यांचं एम्प्लॉयमेंट आणि रोजचं डेली ब्रेड अँड बटर भेटतं. त्याच्यामुळे खूप मोठा रोल आहे या फिशेसचा. देशाच्या इकॉनॉमीमध्ये पण नियर अबाउट 60 करोड एवढी ह्यूज अमाऊंट जी आहे त्याचं ॲन्युअली त्याचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन या फिशेसचं आहे इंडियन मेजर कार्प्सचं. तसंच यांच्यामुळे एम्प्लॉयमेंट्स म्हणजे डिरेक्ट एम्प्लॉयमेंट तर भेटतेच आहे फिशरमनला वगैरे, पण इतर ज्या अलाइड इंडस्ट्रीज आहेत जसं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असतील, बोट यार्ड्सच्या गिअर्स किंवा इतर इक्विपमेंट्स किंवा आईस मेकिंग प्लांट्स जे असतात त्यांच्या, किंवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस असतील, तर अशा बऱ्याचशा लोकांना रोजगार देण्याचं काम हे या फिशेसची जे फिशरीजमध्ये होतं किंवा या ॲक्वाकल्चर ट्रेडिंगमध्ये या सेक्टरमध्ये होतं. त्याच्यामुळे या फिशेसचा अभ्यास करणं इन फ्युचरसाठी आपल्याला जर या बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर खूप गरजेचं आहे. आणि ही खूप चांगली संधी आहे की आपल्याला आपल्या सिलेबसमध्येच ह्या सगळ्या गोष्टी शिकायला भेटत आहेत. जर तुमच्या काही आणखी अडचणी असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.